चला सामना चालू करा आपण लगेच. चला मॅच चालू करा लगेच. यस लेट्स प्ले. पहिल्या षटकासाठी मुन्ना पटेल समोर फलंदाज स्ट्राईक एंडला असतील त्या ठिकाणी ऋतिक भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुमित भोईर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना बिग फाईट कोपर विपक्ष हमरापूर ही लढत. पहिला बॉल मुन्ना पटेल सज्ज होताना बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. रॅन्डम ओव्हर द विकेट स्टेप आउट. पहिला बॉल फास्ट अँड फ्युरियस वेगवान चेंडू होता आणि इथे आपण पाहिला हा तर रॉड बॉल. पहिली टीम जी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाली ती तो संघ आहे मायकल जोहे. अभिनंदन टीम जोहे. या संघाचं आपण अभिनंदन करूया. प्रत्येक दिवशी 2 संघ आपण सुपर 8 साठी क्वालिफाय करणार आहोत या स्पर्धेमध्ये. एक दिवस एक्स्ट्रा आहे सुपर 8चा. पुन्हा एकदा फलंदाज पुढे आले होते आणि त्याच वेगाने बॉल पुढे टाकला. काउंटर अटॅकचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये ऋतिक भोईर, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. एखाद्या खेळाडूची करते खासियत राहते फुटवर्कचा वापर करत पुढे येऊन खेळणं. सौरव गांगुली पूर्वी तुम्हाला आठवत असेल पायात पाय टाकला पुढे येऊन की षटकार समोर यायचे आणि पायात पाय अडकवून तो षटकार टोकायचा. आणि इथे आपण पाहिला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह उडवला बॉलला डीप मध्ये फिल्डर धावते बॉलच्या मागे. क्या बात आहे. निलेश गवानकर आहे त्या ठिकाणी. चांगली खरं तर फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा टाळ्यांचा गजर होतो हमरापूर टीमसाठी. रफ अँड टफ मॅच आपण पाहिली. यावेळेला जर का 40-45 धावा जरी झाल्या या सत्रामध्ये तरी या क्रुशल मुवमेंटला मात्र या धावा चेस करणं तितकं सोपं राहणार नाही. कारण ड्यूक फॅक्टर संध्याकाळ होईल. क्लायमेट थंड झालंय त्यामुळे कमीत कमी धावसंख्या रोखावं लागेल. पुन्हा एकदा पुढे आलाय. वारंवार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. हँड अँड आय कॉर्डिनेशन नाहीये. वारंवार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल. पॉवर प्लेमध्ये जर का तुम्ही गॅप शोधले, पॉवर प्लेमध्ये तुम्ही इनफिल्डला क्लिअर केलं तर मात्र मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता येईल. कारण 9 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याचा फायदा फलंदाजाला घ्यावा लागेल. मुन्ना पटेल पुढे आलाय. फुलटॉस आहे. स्क्वेअर लेग आहे. बॉलच्या मागे धावतोय. झेल होईल का. प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या क्षणाला मात्र प्रयत्न अपुरे राहिले. झेल व्हायला हवी होती. बॉलपर्यंत पोहोचले होते. जवळ त्या ठिकाणी आपण जर पाहिला बॉलला जज केलं होतं पण अंतिम मुवमेंटला झेल सोडलाय. जीवनदान मिळालं फलंदाजाला. जर का हा खेळाडू जागेवरून केला असता क्रीजवरून तर कदाचित निर्णय वेगळा असता परंतु ऑलरेडी त्यांना ती सवय आहे फ्रंट फूट लावून खेळण्याची. त्यामुळे ॲडव्हान्टेज फिल्डिंग टीमला गेला. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना कोपर टीमला धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती बिनबाद 4. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. पुढे आले. लो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. त्यांच्या दिशेने फटका सेकंड साठी निघालेत. रिस्क घेतले आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. क्या बात आहे. डोळ्याची पापणी लवते मात्र 2 धावा आल्या आणि पहिलं षटक राहिलं मुन्ना पटेलच्या नावावरती. फक्त 6 धावा खर्च केल्या. ग्रेट स्टार्ट. मागच्याही मॅच मध्ये या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली आणि याही वेळेला फक्त 6 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज हा सर्वश्रेष्ठ मानला जातो परंतु यावेळेला आपण जर पाहिला रन बॉल धावा खर्च केल्या फक्त 6. त्यामुळे सुरुवात चांगली झाली हमरापूर टीमची. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. चला स्पीडअप करा. वारंवार विनंती राहिली आणि खास करून हमरापूर टीम तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. त्यामुळे वेळ कसा वाचवता येईल हे तुमच्या हातामध्ये आहे. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग कुंदन दाभाडे भाई तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे वेळ तुम्हाला वाचवायचा आहे या ठिकाणी. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज येतोय निलेश गवानकर. मागच्या सामन्याचा हिरो त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. यावेळेला आपण पाहिला पॉवर प्लेचं बंधन हटवलं गेलं. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फलंदाजाला क्षेत्ररक्षक लावलाय. डाव्या हाताचा खेळाडू सुमित भोईर. डाव्यांचा हा मैदान आहे. या डाव्या हाताच्या फलंदाजांना मात्र संध्याकाळी चांगला ॲडव्हान्टेज या मैदानामध्ये मिळालाय. त्याचा फायदा सुमित घेईल का. फुल टॉस आहे. फिरून मारला बॉलला. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेगमध्ये कुंदन आहेत स्वतः कॅप्टन. त्यांच्या दिशेने फटका सेकंडसाठी निघालेत आणि इथे रनआउटची संधी. विकेट किपर विशालचंही कौतुक करावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी दाखवला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. विकेट मिळाला पहिला हमरापूर टीमला. विकेट हवा होता. विकेट त्या ठिकाणी मिळालाय. रन आउटच्या स्वरूपात मात्र हा विकेट मिळाला. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना मैदानामध्ये कोपर टीमला. नवीन खेळाडू अक्षय इन ॲट नंबर 3. टार्गेट बनवायचा आहे. राज पाटील जर्सीवरती नाव आहे अक्षय परंतु राज पाटील
नावाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. पहिल्या सत्रामध्ये मगाशी देखील प्रेडिक्ट केलं किमान 40-45 धाबा जर आल्या तर त्या धाबा फायटिंग टोटल राहतील. या क्रुशल कंडिशनला, या थंड क्लायमेटमध्ये कोपर संघासाठी प्रयत्न करावे लागतील. धाबा बनवण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं राहील. निलेश गवाणकरचं हे षटक, जो मागच्या सामन्यामध्ये हिरो राहिला समोर सुमित सायकेनला खोलात टाकलाय. पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट हा फटका होता. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला खेळले. सेन्सिबल फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गुडघा वाकवत खरं तर प्रोफेशनल फिल्डिंगचा एक नमुना पेश केला क्षेत्ररक्षकाने. एकच जाव या बॉलवरती मिळाली. टाळ्यांचा कडकड कडार होतोय हमरापूरच्या खेम्यामधून, कारण जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 8साठी क्वालिफाय होईल आणि तो संघ तुम्हाला सुपर 8मध्ये मायकल जोहे संघासोबत खेळतानाही पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सुपर 8ची लढत, जो जिंकेल तो मात्र सुपर 8ला पोहोचेल. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना. हाफ ट्रॅकर आहे, फिरून मारल्या बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी लावलाय आणि त्याच्या हातामध्येच बॉल गेलाय. क्या बात आहे, जबरदस्त एफर्ट्स. जाळं लावलं होतं, ट्रॅप लावलं होतं फलंदाजाला आणि इथे मात्र या ट्रॅपमध्ये हा खेळाडू अडकलाय. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतो टीम कोपरला. खेळाडू बाद होताना आपण पाहताय राज पाटील. राज बाद झालाय. गोलंदाजीचे ही खरं तर कौतुक करणं तितकंच गरजेचं राहील. निलेश गवाणकरने जसा फिल्डर लावला तसा बॉल देखील टाकला. शरीरावरती हाफ ट्रॅकर वेगाने टाकला होता. पूलचा प्रयत्न होता आणि पूल करत असताना मिस टायमिंग फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये झेलबाद होताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का. चला लवकरात लवकर जेव्हा नवीन खेळाडू बाद होईल त्यांनीही मैदानामध्ये लवकर पोहोचायचं आहे. आयोजकांकडून सूचना आली, कारण नेक्स्ट इनिंगमध्ये पुन्हा एकदा हमरापूर टीमला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे आता हे सत्र जितकं लवकर समाप्त करता येईल तितकं लवकर हमरापूर टीमनं मात्र सहकार्य करावं लागेल. फलंदाज मैदानाकडे चाललाय आशिष. स्विंग आणि मिस. क्या बात आहे. बॉल पडण्याच्या अगोदर टाळ्या होत आहेत त्या ठिकाणी गोलंदाजांसाठी. कौतुक करावं तितकं कमी. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये मुन्नाने चांगला स्टार्ट दिला. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना महाराष्ट्र पोलीस निलेश गवाणकर, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला, तो देखील दमदार गोलंदाजी साकारत असताना आशिष भोईरसाठी डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बॅकअप दॅन बॉल टाकतो वारंवार. मिड ऑफला फटका फसलाय आणि इथे झेल टिपलाय. जबरदस्त कमबॅक. बॅक ऑफ द बॅट अँड बॉल आपण पहिला ओव्हर पिच त्याच्यावरती 20 स्टेप मध्ये खेळत असताना एलिव्हेशन कमी मिळालं आणि मिड ऑफ मध्ये चांगला झेल टिपत असताना हा तिसरा धक्का टीम कोपरला. वारंवार विकेट, वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळाले. खरं तर यासाठी मात्र कौतुक करावं लागेल हमरापूर संघाचं. आणि याच षटकामध्ये विकेट मिळाले. निलेश गवाणकर यांना विकेट मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हता, फक्त 6 धावा खर्च केला होता मुन्ना पटेलने. परंतु या ओव्हरमध्ये विकेटही मिळाल्या 2 आणि त्याचबरोबर एक रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील पाहिला. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला सोहम. 5व्या क्रमांकाचा खेळाडू. 3 खेळाडू बाद. धावसंख्या स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 8. अजूनही वेळ गेली नाही. आक्रमण करणं गरजेचं राहील. धावा बनवाव्या लागतील. जर धावा आल्या तर कॉन्फिडन्स हाय होईल, परंतु यावेळेला जर का धावा कमी आल्या तर मात्र पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग खराब होती, बॅकअप चांगलं होतं, त्यामुळे एकच रन राहील लेग बायच्या स्वरूपात. बंटी मात्रे आमचे ऑफिशियल स्टँडकडे सांगतात एकच रन आली लेग बायच्या स्वरूपात. 2 षटकं संपली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 3 नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 रन आली, त्यामुळे एकच धाव. 2 धावा खर्च केल्या मैदानामध्ये. खरं तर निलेश गवाणकर या गोलंदाजाने 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये ग्रेट स्पेल टाकलाय. 2 विकेट 2 धावा. 1 रन जे लेग बायच्या स्वरूपात होती ती मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये पण लागताना पाहताय 3 गडी बाद. फक्त आणि फक्त 9 धावा. 2 षटकं बाकी आहे. चला घाई करा प्लीज टीम हमरापूर. बघा तुम्हाला घाई करावी लागेल. पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कोपर संघाला धाबा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. करत आता डाव्या हाताचा खेळाडू सोहम मैदानामध्ये आहे. त्याच्या बरोबरीने सुमित. बघा निर्णायक क्षणाला 2 डावे हाताचे खेळाडू विकेटवरती आहेत, त्यामुळे धावांच्या अपेक्षा आहेत कोपरच्या खेम्याला. कोपर संघाच्या पाठीराख्यांना धावा बनवाव्या लागतील. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे संतांनी सांगितलंय आणि इथे मात्र धावा बनवाव्या लागतील फलंदाजांना. पायात टाकण्याचा प्रयत्न आहे विकेट किपर. कमालीचे एफर्ट्स, लाजवाब एफर्ट्स, 100% कमिटमेंट येत असताना इथे वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा आल्या मोफतच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. या 2 रनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद 11 या धावसंख्येवरती. निर्णायक मॅच आहे. संध्याकाळ होत चालली आहे, सूर्यास्ताला चालला, परंतु या मॅचमध्ये कोणत्या संघाचा अस्त होईल, याच मॅचमध्ये कोणता संघ या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवेल, यासाठी मात्र ही घोडदौड, यासाठी मात्र हा संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कोपर विपक्ष हमरापूर या 2 टीमच्या दरम्यान. पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला.
बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, अफलातून टायमिंग. डाव्या हाताचा फलंदाज अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवला, बॅकफुटला जाऊन पंच केलं बॉलला. स्क्वेअर कटचा हा प्रयत्न होता आणि इथे मात्र यशस्वी राहिलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला. अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा खणखणीत चौकार. मस्ट डिडेड 4. चांगलं टायमिंग सुमितनं साधलंय. 4 धावा आल्या कोपर टीमला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्ड वरती 15. 3 गडी बाद 15. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 40-45 धावा जर आल्या तर मात्र धावांचा पाठलाग करताना अक्षरशः घाम फुटेल संध्याकाळच्या सत्रामध्ये हमरापूर टीमला. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. क्या बात आहे, टेक्निक वापरली आहे. लॉंग लेग क्षेत्र खाली होतं आणि इथून मात्र बॉल चला लॉंग लेगच्या बाहेर, सीमा पार. दुसऱ्यांदा खणखणीत चौकार. 4 धावा आल्या. षटकार येत नाहीयेत. हवा विरळ झाली, हवा कमी झाली आहे, त्यामुळे ग्राउंड शॉटमध्ये आता लक्ष दिलंय सुमितने आणि मैदानाच्या चहूबाजूला तो फटके मारू शकतो हे त्याने मात्र आता मागच्या 2 फटक्यामध्ये सिद्ध केलंय. पहिला फटका आपण पहिला डीप कव्हर पॉईंटला, त्यानंतर डीप लॉंग लेगला हा फटका पाहायला मिळाला. तिसरा येईल का, तिसरा फलंदाज राहील का या स्पर्धेतला, ज्याच्या नावाने 3 चौकार पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा आपण पहिला ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने एक्सा कव्हरला फटका सजवलाय. क्विक थ्रो झालाय, पण 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स. 21 धावा. धावांना गती देणारं हे षटक राहिलं आता कोपर संघासाठी, कारण मागच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे धावांचा दुष्काळ पडला होता. आता इथे मात्र आता धावांचा पूर येत चाललाय. 2 चौकार आले, एक दुहेरी अंक देखील पाहिला सुमितच्या माध्यमातून, कारण मागच्या बॉलमध्ये 3 धावा आल्या. अजूनही आपण पाहताय पुढे धावसंख्या घेऊन जावं लागेल. फुलटॉस आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर आणि निर्णायक क्षणाला मात्र सुमितने ठोकलाय हा गगनचुंबी षटकार. 6 धावा आल्या. अफलातून बॅटिंग. हम खडे तो सरकार से भी बडे. मैदानामध्ये सांगतो सुमित काय फलंदाजी केली आहे. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अजूनही मात्र वेळ गेली नाही, कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज आहेत रोनाल्डच्या वरती हल्ला बॉल चढवलाय सुमितने. पुन्हा एकदा फिरून मारलाय. याही वेळा रिझल्ट सेम आहे, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. अनादर 1 सिक्सर. सुमित भोईरचा जलवा मैदानामध्ये पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 24. अजूनही 1 बॉल बाकी आहे. 5 मध्ये 24 खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9. एक षटक क्रिकेटमध्ये सामन्याला गलाटणी देऊ शकतं, ते षटक आता राहिलंय कोपर संघासाठी. रोनाल्डो या खेळाडूचं कमबॅक करावं लागेल. जर का विकेट काढला जाता जाता तर मात्र थोडासा सुटकेचा निश्वास घेईल रोनाल्डो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका, विकेटची शक्यता आहे आणि झेलबाज झालाय. उशिरा का होईना मॅच मध्ये कमबॅक केलंय रोनाल्डोने. हा फटका फसलाय, परंतु फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या सुमितसाठी. 2 षटकार 2 चौकार या ओव्हर मध्ये पाहिले आणि वैयक्तिक आपल्या संघासाठी त्यांनी कामगिरी केली. तब्बल 24 धावांचं योगदान. क्या बात आहे. 24 धावा आल्या. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागताना पाहता आपण 4 गडी बाद 33 धावा. 4 ला 33. लास्ट ओव्हर बाकी आहे. चला हमरापूर टीम हॅरी अप, थोडंसं आपण घाई करा, स्पीड अप, कारण तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. खरं तर मागच्या सामन्याचा हिरो आहे सुयोग, ज्याने गोलंदाजीमध्ये भेदक मारा दाखवला. तो खेळाडू आता मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. कोपरचा खेळाडू सुयोग 6व्या क्रमांकावरती आलाय. 33 धावा आहेत. स्वतः कुंदन दाभाडे आता बॉलिंग मार्कवरती. कॅप्टन हमरापूर संघाचा संघ नायक आणि संघ मालक या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती आहेत. आणि यावेळेला मात्र स्वतः या षटकाची जबाबदारी घेऊन स्लॉग ओव्हरमध्ये षटकासाठी आलेले आहेत. तर या षटकामध्ये निर्णायक षटक राहील. कमी गतीचा लो फुलटॉस, दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये 1 धाव पूर्ण केली. सेकंडचा प्रयत्न होतोय. विशाल विकेट किपर वाट पाहतोय. विशाल सांगतोय थोडासा लेझी थ्रो नको आहे, क्विक थ्रो हवाय. अतिशय लेझी थ्रो होता. जर का वेगाने हा थ्रो आला असता तर कदाचित ही रन कंप्लीट करत असताना फलंदाज सोहमला परतावं लागलं असतं, परंतु कदाचित जर त्याला महत्व नाहीये. इथे 2 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. 35 वरती पोहोचला कोपर संघ. प्रेडिक्शन केलं होतं 40-45, आता त्याच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न राहील. डोळे बंद झाले. बीमरचा इशारा पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे आता इथे बीमर +1, 2 धावा येतील. नेक्स्ट बॉल फ्रीट. प्रॉपर कनेक्ट बॉल करता आला नाही. बघा, एखादा लेदर खेळाडू जर खेळत असेल विकेटवरती
तर तो फुलटॉस बॉल कधीच सोडणार नाही, कारण त्यांची नजर हँड अँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर असते. आणि इथे बघा बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, कमी गतीचा फ्लाईट दिला बॉल. इथे मात्र शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि एक बीमरची सिंगल अशा 2 धावा आल्या. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 37. स्प्रीटचा बॉल सुयोगसाठी असेल कुंदन दाभाडेचा. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. गोलंदाजीमध्ये आता कुंदन कमबॅक करतोय. मागचा बॉल थोडं व्हेरिएशन करायचं होतं, तो बॉल मात्र बीमर झाला आणि त्यानंतर मात्र इथे कमबॅक कुंदन दाभाडे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 35 धावा, 37 धावा, 37, क्या बात आहे. 37 धावा आहेत. सेन्सेबल क्रिकेट, फक्त दिशा दिली. पुश करो और खुश रहो अशी ही रणनीती. इथे मात्र सेकंडचा इशारा. अति घाई संकटात नाही. बॉल गॅदर करण्या अगोदर स्टंपचा वेध घेण्याचा प्रयत्न होता आणि बघता बघता 3 धावा आल्या. थोडी दुखापत इजा झाली कुंदनला. क्विक थ्रो होता, त्याच ॲक्शनने बॉल गॅदर करायचा होता आणि इथे स्टंपचा वेध घेत असताना थोडी दुखापत झाली. त्याला फर्स्ट एड घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मैत्री चषक रोडलाईन्स ग्रुप जो आहे यांच्या माध्यमातून स्वर्गीय नवरात ग्रथ स्मृती मैत्री चषक 2025 हे पर्व बघा. बालगुड्डू यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद जास्तच आहे, कारण त्यांचा चेहरा अक्षरशः फुलला आहे. कारण येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती प्रकाश होतातील स्पर्धा म्हणजे नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पहिल्यांदा पेननगरीमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी आपण त्यांना देऊया शुभेच्छा. गतवर्षी भरपूर स्पर्धा पाहिल्या, परंतु यंदा लक्ष घ्या, आचारसंहिता केव्हा आहेत, इलेक्शन्स केव्हा आहेत, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे ज्या काय त्रुटी असेल त्या सॉर्ट आउट करा आणि मग तारीख डिक्लेअर करा. आणि अशी तारीख डिक्लेअर करा जिथे स्पर्धा कमी असतील. कारण आपल्या परिसरामध्ये खरं तर मोठे संघ खेळले पाहिजे, त्यांचा खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी देखील वाढायला पाहिजे. या हेतून एक खरं तुम्ही चांगला त्या ठिकाणी डेट सिलेक्ट करा आणि बरोबर त्या स्पर्धेचं आयोजन करा. स्वतः आयोजक मैदानामध्ये दाखल झालेत फर्स्ट एड किट घेऊन. वैभव, राकेश आणि संदेश आणि या सर्व आमचे त्या ठिकाणी खेळाडू एकत्र आलेले आहेत. बघा, आपण जास्त एकत्र येऊ नका. थोडी दुखापत झाली आहे, धावांची गती वाढवली आहे. धाव फलकावरती 40-40. राकेश आमचे खरं तर फर्स्ट एड किट घेऊन मैदानाकडे दाखल होताना आपण पाहिले. थोडी दुखापत झाली त्या ठिकाणी खेळाडूला. आजकाल आपण पहिला पाय घसरला तरी दुखापत होते, कारण सकस अन्न शरीरामध्ये जात नाही. चला, बाकी बॉलरला राहू द्या, फिल्डर लावून घ्या, वेळ वाचेल तुमचा. तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायचे आहे हे लक्षात घ्या. हमरापूर टीम सर्व फिल्डर आपापली पोझिशन घ्या, बॉलरला राहून द्या. तिथे आमचे खरं तर स्वतः राकेश आयोजक असतील फर्स्ट एड किट घेऊन. तुम्हाला तुमची जागा घ्यावी लागेल. दुखापत झाली आहे, जर का जास्त दुखापत असेल तर सबस्टिट्यूट बॉलर घ्या तुम्ही, वेळ वाचवा. 40 धावा सुस्थितीमध्ये सध्या आहे कोपर संघ. चला, फिल्डिंग लावून घ्या प्रत्येकाने, आपापली पोझिशन घ्या. विशाल, वेळ वाचा, तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. बघा, आयोजकाने तुम्हाला सांगितलं होतं जर तुमची इच्छा नसेल तर हा सामना आम्ही पोस्टपोन करू, पण दोन्ही कॅप्टनच्या इच्छेनुसार आम्ही हा सामना खेळवतोय. त्यामुळे काही जर बदल झाला, आता रिझल्ट जर काही वेगळा आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही दोन संघ असाल. ही सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने देऊ. नाहीतर आपण म्हणतो कधी कधी, अरे अंधुक प्रकाश पडला, बॉल दिसत नव्हता म्हणून आम्ही हारलो. बऱ्याच वेळी या गोष्टी घडतात, परंतु आयोजकांनी सांगितलं होतं हा सामना पोस्टपोन करू शकतो आम्ही. परंतु दोन्ही कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली या मॅचची, त्यामुळे लगेच सामना चालू होईल. 40 धावा, 4ला 40, 3 बॉल बाकी आहेत. बघा, हा सामना संपला की कोपर टीम कॅप्टन आपण लगेच मैदानाकडे चला, धावत चला फिल्डिंगसाठी. 3 बॉल बाकी आहेत. राकेश मैदानाच्या बाहेर होतो आमचा आयोजक. नेक्स्ट बॉल, याही बॉल लेंथ बॉल टाकलाय, प्रॉपर कनेक्शन नाही आहे, परंतु या क्षणाला येणारी एक धाव तीही फार महत्वाची आहे. एक रन सेकंडसाठी निघालेत. प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि इथे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे चाललाय. 3रा रनचा देखील प्रयत्न होतोय. पंच सांगतील बघा, थर्ड अंपायर लावलेला आहे, त्यामुळे 3री रन तुम्ही घेऊ शकत नाही, हे महत्वाचं आम्ही सांगणारच होतो. पण सेकंड रन देखील कशा पद्धतीने असेल हे देखील पाहावं लागेल. पंच निर्णय देतील सेकंड रन कशा रीतीने असेल. बघा, 3रा रनसाठी 2ऱ्या रनचा हा प्रयत्न आहे आणि पोचला आहे, त्यामुळे 2च धावा असतील. चला, फिल्डिंग लावून घ्या. 3री रन होणार नाहीये सर. 2 रन आहेत की 1 रन. नॉट आउट निर्णय आलाय. रन 1 की 2. चला, डगआउट मध्ये नका बोलू, पंच सांगतील. 1च रन. यस, 1च रन पंचाने सांगितले. खरं तर निर्णय पंचाने दिलाय.
तिकडे पंचाने निर्णय दिलाय एकच रन त्या ठिकाणी राहील, कारण रन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला मुवमेंटमध्ये राहावं लागतं. सर दुसऱ्या रनला रनआउट केला तर 2 रन कंप्लीट होत्या. दुसरी रन. चला कोणी जाऊ नका. चला 1 की 2. चला निर्णय पंच देतील, तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यामुळे विनंती राहील एकच रन. क्या बात आहे, गुड डिसिजन. चला सामना चालू करा. एकच धाव असेल या बॉलवरती. 41 धावा धाव फलकावते. एकच रन. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉल स्टॉप असो किंवा नसो, पण स्ट्राईक रोटेशन दोन्ही एंडला गरजेचं राहील आणि पंचांनी जो निर्णय दिलाय तो मात्र अंतिम असेल. तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील, त्यामुळे इथे एकच रन पंचांनी घोषित केले. 1 धाव मिळाली. आता अंतिम 2 बॉल बाकी. 41 धाव फलकावरती. कुंदन दाभाडे सुयोगसाठी ऑन साइडला पिकअप शॉट. जजमेंट चुकलं आणि बॉल डोक्यावरून निघाला. सीमारेषा पार. शेवटच्या ओव्हरमध्ये तो आहे निर्णायक चौकार. धावांची गती आता वाढत चालली आहे. धावगती मध्ये प्रचंड वाढली. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून 1 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करायचा आहे. संध्याकाळ होत चालली आहे, परंतु मैदानामध्ये सूरज सुयोग हा खेळाडू आक्रमक झालाय. चांगला फटका. पुन्हा एकदा ओव्हर पिच मिडऑफला निलेश गवाणकर आहेत. 1 सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. समय सूचक दाखवत असताना स्वतः धावत गेले. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. चला लवकर कोपर संघ मैदानाकडे चालला. 46 धावा फलकावरती आल्या पहिल्या 4 षटकामध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा, दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये 37 धावा आल्या. हे वैशिष्ट्य राहिलं इनिंगचं. कोपर संघाच्या कॅप्टनला आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, पण मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच कुंदन दाभाडे तुमची सलामीवर जोडी मैदानाकडे पाठवाचा वेळ आपल्याकडे कमी आहे. जशी डावाला सुरुवात होईल दुसऱ्या सत्राकडे आपण जाऊया. अविनाशी ठाकूर आमचे समालोचक, त्यांच्याकडे. धन्यवाद. मागच्या सामन्याचा हिरो पलाश मोकल, 1 मॅन आर्मी. आणि त्यांचा कॅश प्राइज आपण समालोचक अविनाश यांच्याकडे जमा केला. पलाश या मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिलेत. पलाश 1 मॅन आर्मी. अविनाश ठाकूर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. (47) 47 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल आता अमरापूर टीमला. चला पंचांना विनंती राहिली, आपण त्यांना अलर्ट करा, फिल्डिंग लावून घ्या लगेच. पलाश मोकल सामनावीर. चला पलाश या, आपला सन्मान स्वीकारा आणि कॅश प्राइज तेही तुम्हाला दिलं जाईल. 24 बॉल 47. सुरुवातच धमाकेदार करावी लागेल या मॅच मध्ये. 47 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडूमध्ये 47 धावांचा पाठलाग होईल का हे देखील पाहावं लागेल. 2 सलामीवर खेळाडू मैदानाकडे चाललेत. बघा अवकाशामुळे तुम्हाला चंद्राचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल, त्यामुळे तो तुम्हाला जाणीव होईल. अंधुक प्रकाश होत चाललाय. मकर संक्रांतीनंतर दिवस हा मोठा होत जातो. हे देखील एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे. मकर संक्रांती झाली की दिवस हळूहळू मोठा होत जातो, रात्र छोटी असते. आणि आता दिवस छोटा, रात्र मोठी आहे. तिला तिळाने करता चंद्र वाढत जातो, सूर्य वाढत जातो असं म्हणतात. आणि इथे आता सलामीला 2 खेळाडू मैदानाकडे. कुंदन दाभाडे आणि त्यांच्या बरोबरने सुशांत शेदबल. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज राज पाटील. 47चं टार्गेट आहे या मैदानामध्ये. संध्याकाळचं हे सत्र अंतिम सामना. अंतिम सामन्यातील उत्तरार्ध आपण सध्या पाहत आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 आल्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 37 आल्या. डावाला सुरुवात झाली. राज पाटील बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहता. समोर कुंदन दाभाडे. पहिला फुल टॉस. भव्य स्वागत. पहिल्याच बॉल वरती आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. कुंदन दाभाडे या संघाचे सर्वे सर्वा
त्यांचा धमाका षटकार. सहा धावा या फटक्यावरती मिळाल्या. भव्य स्वागत केलं राजचं कुंदन दाभाडे या फलंदाजाने. अजूनही 41 हव्यात 23 बॉल मध्ये, 23 चेंडू मध्ये 41. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न आहे. पॉइंट गलीमध्ये मात्र झेल सोडलाय. साधा सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण नेहमी सांगत असतो. परंतु यावेळेला कुंदनला मिळालं जीवनदान. गलीमध्ये पॉइंटमध्ये फिल्डिंग करणं तितकं सोपं नाहीये. हा क्षेत्र खरं तर आपण पाहिला मोहम्मद कैफचा आहे, युवराज सिंगचा आहे, जॉन्टी रोड्सचा आहे, विराट कोहलीचा आहे, रवींद्र जडेजाचा आहे. इथे मात्र तुम्हाला चपळ राहावं लागेल. ऑन साईडला दोन्ही फलंदाज जडीबुटी खाऊनच आलेत मैदानामध्ये षटकाराची. दोघांनाही मात्र षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. संध्याकाळ होत चालली, तापमान थंड झालं तरी आम्ही वातावरणच गरम करू हे मात्र ठरवून मैदानाच्या आतमध्ये आले. लगातार दोन्ही फलंदाजाने 2 षटकार ठोकले. 7 वरती खेळतोय कुंदन, 6 वरती खेळतोय सुशांत शेदवल. 13 धावा स्कोर कार्ड वरती, 47 टार्गेट, 47 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. बॅक टू द बॉलर. प्रचंड वेगाने हा फटका होता. बॅक लिपला वर घेतलं आणि फोर्सेबल स्ट्रोक. परंतु 1 धाव मिळाली. 14 धावा धाव फलकावरती आहेत. बिनबाद 14, 47चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही फलंदाजाने 2-2 बॉल फेस केले. 7-7 धावांचं योगदान दिलं. 7 देतील का शेवटच्या क्षणापर्यंत हे दोन्ही खेळाडू हे पाहावं लागेल. 14 धावा धाव फलकावरती आल्या. आता अजूनही विजयासाठी 33 धावा बनवायच्या देणाऱ्या 20 बॉलमध्ये 20 चेंडूमध्ये 33चं समीकरण. वन्स अगेन कुंदन इज ऑन फायर. ऑन साइडला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच जावाली धावा घ्यावा लागतील. डिसिजन आलाय पब्लिक मधून. मात्र आमच्या आयोजकांनी सांगितलं हा चौकार आहे. आनंदाची डोही आनंदे तरंगे. आनंदाचं वातावरण आता हमरापूरच्या खेम्यामध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट देतो कुंदन आपल्या टीमला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. संघ मालक देखील आहेत. सर्वे सर्वा 19 बॉल 29 च समीकरण. अजून एकदा फिरून मारल्या बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल मात्र चाललाय दणदण करत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या धाबा तब्बल 22. ग्रेट स्टार्ट. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 25. धन्यवाद रोशनजी पाटील सर. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या समोर जोडला जातो. विजयासाठी समीकरण येणारे 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये काय तुफान फलंदाजी केली. एका बाजूने कुंदन दाभाडे वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतो. दुसऱ्या बाजूने सुशांत शेदवल हा 7 या धावसंख्येवर खेळतो. काय अफलातून बॅटिंग या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहिली. 18 बॉल आणि 25 धावा रोखण्यासाठी आता गोलंदाजी ट्रॅकवर बॉलरला मार्गस्थ करण्यात आले. कोपर कोळीवाडा संघासाठी सुयोग भोईर. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. ज्याचे प्रयत्न या मैदानामध्ये मोठे ना तो मात्र या सामन्यामध्ये विजयी. एका बाजूने श्लोक 11 हमरापूर तर दुसऱ्या बाजूने कैलासवासी अथर्व 11 टीम कोपर कोळीवाडा. आज कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखवणार दुसरा संघ ठरेल. हमरापूर की कोपर, कोपर की हमरापूर. पुढचा बॉल 18 मध्ये 25 ची गरज. हो समोरच्या दिशेने घेऊन काढलाय बॉल. बॅकड्राईव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सामना अगदी 88चा मागील मॅच सुद्धा आपण पाहिली. जो हे विपक्ष कळवे हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला आपण, जिथे मात्र शेवटच्या बॉल निश्चितच सामनाला विजय लागला नव्हता. त्यानंतर मात्र पलाशचा तो षटकार आणि मायकल जोहे संघाचं ते सेलिब्रेशन पाहिलं. पण तो चालू मॅच हमरापूर आणि कोपर. हो हलक्या हातानं वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. चेंडू करेल डीप थर्ड मॅन सीमा रेषेचा सफर. इथून मात्र कुंदन दाभाडेच्या बॅटमधून सलगचा 3रा चौकार. मागील षटकातील शेवटच्या 2 बॉलवर 2 आणि या षटकातील या दुसऱ्याच बॉलवर आणि त्यांच्या वैयक्तिक पहिल्या बॉलवर चौकार. काय कमालीची बॅटिंग. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 27-27. इथून समीकरण थोडं सोपं केलंय. येणारे 16 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे.
16 मध्ये 20 करायचे असतील तर कुंदन दाभड जर मैदानामध्ये राहिला ना तर मात्र या 16 बॉलची सुद्धा गरज नसेल. हा सामना लवकर फिनिश होईल का सुयोग भोईर एखादा विकेट मिळवतो. हो समोरच्या दिशेने खोदून काढलाय, बॉलला पाठवलं स्ट्रेट हिट. अगदी व्ही शेप मध्ये हा फटकाचला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. चांगलं बॅकअप मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मैदानामध्ये काय चालू आहे. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली कशासाठी. चला तिसरे पंच आमचे हनुमानजी नाईक सर. चला फाईन लेगचा खेळाडू विकेटचा स्ट्रेट होता की नाही याच्यासाठी पंचांनी नो दिलाय आणि बॅटिंग टीम फिल्डिंग टीम कडनं त्याच्यासाठी चॅलेंज केलंय. ICC क्रिकेट काउन्सिलच्या रूल नुसार चला तिसऱ्या पंचांनी कॉल केला गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त बॉल नाहीये, कारण तिसऱ्या पंचांच्या म्हणण्यानुसार की ज्यावेळेस बॉल डिलिव्हर्ड केला त्यानंतर तो आतमध्ये आला. हरकत नाहीये. इथे मात्र समीकरण थोडंसं बदललंय. विजयासाठी समीकरण असेल 15 बॉल आणि 19 धावा. चांगल्या दर्जाचा बॉल सुयोगने इथे डिलिव्हर्ड केला. इथे मात्र 15 बॉल 19 ची गरज असताना आता कशा प्रकारची कामगिरी करेल. चला टीम स्पीडअप करा जेणेकरून एक फेअर गेम होईल, कारण बॅड लाईटचा सामना बॅटिंग करत असणाऱ्या टीमला नाही करावा लागणार. याची दखल घ्या प्लीज, विनंती असेल. पुढचा बॉल सुयोगचा पुढचा बॉल ऑन साइडला. जरूर हवेची साथ नसेल परंतु माझ्या मनगडाची ताकद आहे. हा ठोकलाय सुशांत शेदवलच्या बॅट मधून. मी शांत राहणार नाही सांगणारा धमाका षटकार. काय बॅटिंग आहे. कम्मालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र सुशांत शेदवलच्या बॅट मधून. मी नावामध्ये जरूर शांत आहे परंतु माझी बॅट शांत राहणार नाही या षटकामध्ये आणि या निर्णायक सामन्यामध्ये तो सांगून देत असताना. मागच्या मॅच मध्ये माझ्या बॅटला बॉल लागले नव्हते परंतु ही मॅच माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी निर्णायक आहे हे मात्र सांगून देत असताना ठोकतोय षटकार. यावेळेस बॅटच्या टो एंडला नशिबाची साथ, बलवानाला भाग्य का साथ. बहादूर को बॉल लॉन्ग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार सुशांतच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. इथे मात्र आता नशिबाची साथ कुठेतरी श्लोक 11 हमरापूर संघ नाश्त्यामध्ये नशिबाचा च्यवनप्राश खाऊन आलाय की काय, तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. बॅटच्या टो एंडला लागून बॉल. आता इथून समीकरण 13 बॉल 9 धावा. 13 मध्ये 9 करायचे. इथूनही सामना बनू शकेल का, परंतु तशा प्रकारचे बॉल इथे डिलिव्हर्ड करावे लागतील, ते म्हणजे कोपर कोळीवाडा संघाला. हो ऑन साइडला फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक डाव दी बॉल पकडलाय. जेल संपवलाय सुशांत शेदवळचा के. सुशांत चपारीचा शांत होतोय आणि सुशांत शांत होऊन मैदानाच्या आतमध्ये बाहेर होतोय. टीमची टोटल 38 38 धावा. 2 षटकांचा केस संपतोय. 38 धावा धाव फलकावरती 38 ला 1 आपल्याला पाहायला मिळतात. इथून समीकरण थोडस सोपं आहे बॅटिंग करत असणाऱ्या टीमला, ते म्हणजे 12 बॉल आणि 9 धावा. 12 बॉल 9 धावा हे सोपं समीकरण घातकी सुद्धा ठरू शकतं. हॅलो 12 बॉल आणि 9 धावा करायच्या. तर 12 मध्ये 9 करण्यासाठी आणि या 12 मध्ये 9 रोखण्यासाठी सज्ज असतील फलंदाज आणि गोलंदाज. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज मार्गस्थ झाला कोपर कोळीवाडा संघाकडून पवन भोईर. पवन भोईर कशा प्रकारची कामगिरी करेल याच्याकडे मात्र लक्ष असेल. परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज कुंदन दाभाडे, तर दुसऱ्या बाजूने नौका फलंदाज विशाल गोलिवडे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पवन भोईरला पाहताय. पवनला कमाल करावी लागेल, धमाल करावी लागेल. हो हलक्या हाताने खेळलाय. कुंदन दाभाडेचा फटका पुन्हा एकदा ताकदीवर युक्ती श्रेष्ठ याचं सर्वोत्तम उदाहरण सादर करत असताना बॉलला पाठवलंय डीप पॉइंट क्षेत्राकडे. 4 धावांसाठी या षटकाची सुरुवात. धमाकेदार चौकार. काय कमालीची बॅटिंग या षटकामध्ये आणि खास करून या सामन्यामध्ये. तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार.
4 चौकार आणि 1 षटकार आणि 1 सिंगल, अर्थातच 24 रन्स या धावसंख्येवर खेळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने त्याच रिजनमध्ये रनआउटची संधी, परंतु बॅकअप नव्हतं त्यामुळेच की काय, आणि त्यात नंतर मैदानामध्ये चालू तर काय चालू, आधीच आपल्या धावफलकावरती धावा कमी आहेत, त्याच्यामध्ये ओव्हर ते जसं म्हणतात ना बाळकुट होता, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. दुष्काळात 13वा, परंतु इथून कोपर कोळीवाडा संघ चांगल्या दर्जाचे बॉल डिलिव्हर करू शकेल का, कारण इथून समीकरण सोपं आहे. 10 बॉल 3 धावा, 10 मध्ये 3 ची गरज असताना कुंदन दाभाडेंची काय बॅटिंग राहिली. ओहो, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पहिलाच बॉल अगदी आता पंच कळतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव तिथे नसेल. आणि निर्धाव चेंडूची आतापर्यंत या दुसऱ्या सत्रामधील पहिला निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला गो पॉइंट, त्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाला, परंतु यावेळेस बॅकअप उपलब्ध होतं, सुमित तिथे होता, एकाच धावावर समाधान. मला कुंदन यांचं विशेष कौतुक करावं या इनिंग मध्ये, जितके ताकदवान फटके मारलेत ना त्याहूनही अधिक समजूतदारपणा सुद्धा दाखवलाय, प्रसंगावधान प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा दाखवलाय की बॉलच्या मेरिटनुसार फटके सुद्धा सजवले तर सामना जिंकू शकतो. समीकरण 8 बॉल आणि 2 ची गरज. विशाल गोलिवडेच्या बॅटमधून या ओव्हरमध्येच हा सामना फिनिश होईल का, की शेवटची ओव्हर सुद्धा पाहायला मिळेल. 8 बॉल 2 धावा. यावेळेसचा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. गुडलेन स्पॉटवर ना उसळी घेणारा बॉल आपल्याला शेवटच्या षटकाकडे घेऊन जाईल का, कारण आता समीकरण सोपं आहे. 7 बॉल आणि 2 ची गरज. 7 मध्ये 2 सुद्धा डिफेंड होऊ शकतात, परंतु तुमच्याकडे तितकी क्षमता असणं आवश्यक आहे. हलक्या हाताने खेळला, हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि 1 धाव आणि 1 धावेनं 3 षटकांची समाप्ती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्लोक 11 हमरापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46. 46 धावा विजयासाठी. समीकरण 6 बॉल 1 धाव. 6 मध्ये 1 ची गरज असताना आता कोणता संघ बाजी मारेल, कोण विसरेल रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मधील ती लढत. बेलवलीचा अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर होता आणि 6 मध्ये 1 धाव त्यानं रोखून दाखवली होती, आणि 6 मध्ये 1 धाव रोखण्यात यशस्वी राहील का कोपर कोळीवाडा संघाचा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. पिट्टू भोईर आता कशा प्रकारची कामगिरी करेल. पिट्टू नाव हे म्हटलं की जीपी क्लब पुंडेचा प्रथमेश म्हात्रे आठवतो, उरणची शान आणि ISPL स्टार खेळाडू प्रथमेश म्हात्रे, परंतु हा पिट्टू कोपर कोळीवाडा संघाचा कशा प्रकारे कामगिरी करेल. 6 बॉल 1 धाव. कोणता संघ मैत्री चषक 2025 या भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल, हमरापूर की कोपर कोळीवाडा. शेवटचं षटक, पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय, फक्त दिशा दिली आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर हुलकावणी देत बॉल सीमा पार, आणि इथून मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय टीम श्लोक 11 हमरापूर. अभिनंदन टीम. तसेच मी एक विशेष अनाउन्समेंट करतोय. टीम मायकल जोहे आणि टीम श्लोक 11 हमरापूर दोनही संघ जे सुपर 8 मध्ये दाखल झाले त्यांची मॅच या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अर्थातच संडेला 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांनी 9:30 वाजता आयोजकांकडे रिपोर्टिंग करायची याची दखल घ्या. श्लोक 11 हमरापूर आणि मायकल जोहे संघ आपण रविवारी ठीक सकाळी 9:30 वाजता मैदानामध्ये उपस्थित राहा, नम्र विनंती. आणि फायनल डे आहे, कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही. जर एखादा संघ उपस्थित असेल आणि प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघ जर उपस्थित नसतील तर मात्र तुम्हाला कमीत कमी षटकांचे सामने खेळावे लागतील याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि बाकी सर्व संघांना या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. परंतु चालू मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. अत्यंत निर्णायक सामना, आणि निर्णायक सामन्यात आपल्या संघासाठी तुफानी खेळी करणारा 27 धावांची नाबाद इनिंग साकारणारा कुंदन दाभाडे ठरलाय या मॅचचा हिरो. कुंदन दाभाडे सामनावीर. चला कुंदन दाभाडे, आपल्याला विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे आपण आमच्या साईप्रीत लाईव्हच्या युट्यूब चॅनलवर ऑन स्क्रीन मेन स्क्रीनवर पाहताय संपूर्ण टीम होती श्लोक 11 हमरापूर. आणि आपल्यासाठी सुद्धा जर आपल्याला कोणते लग्न इव्हेंट्स कव्हर करायचे असतील, कोणते प्री वेडिंग्स असतील, वेडिंग्स असतील, आउटडोअर शूट्स असतील, तसेच आपली कोणती ॲडव्हर्टायझिंग, फोटो एडिटिंग, फोटो पोर्ट्रेट्स आणि कोणत्या प्रकारची व्हिडिओ एडिटिंग जर आपल्याला हवी असेल, एक उत्तम
क्लॅरिटी, एक उत्तम क्वालिटी देणारं एकमेव चॅनल, मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल, अर्थातच साईप्रीत लाईव्ह यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून 132K अर्थातच 1,32,000हून अधिक सबस्क्रायबर पाहायला मिळतात असं प्रशस्त आणि नामांकित यूट्यूब चॅनल साईप्रीत लाईव्ह. या चॅनलला भरभरून प्रेम द्या. मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल साईप्रीत लाईव्ह. धन्यवाद. या स्पर्धेसाठी उद्या सुद्धा आपण जोडले जाऊ. आपण पाहत राहा आणि ऐकत राहा. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती मैत्री चषक आणि रोड लाईन ग्रुप जो आहे आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस इथेच संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय कुंदन दाभाडे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. काय कम्मालीचा परफॉर्मन्स त्यांचा राहिला. त्यांच्या समेत आमचे मुख्य आयोजक रवीजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील आणि संपूर्ण आमचे आयोजक मंडळी. काय कम्मालीचं आयोजन त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं राहिलं.